यानंतर 260चा प्रस्ताव होईल. माननीय प्रवीणजी दरेकर. सत्ताधारी पक्षाच्या 260च्या प्रस्तावाच्या अनुषंगाने माझे विचार व्यक्त करण्यासाठी उभा आहे. प्रस्ताव वाचा. वाचू परत का? किंवा पटलावर ठेवा तरी चालेल. हा, जनरली आपण सुरू वाचू का? प्रस्ताव मोठा आहे ना दरेकरजी, त्या वाचू पटलावर का सगळा? तेवढा वेळ जाईल. पटलावर ठेवा. पटलावर आहे की एवढा पूर्ण वाचू सगळा? पटलावर भाषणच ठेवा. झालं सगळं. हा, जनरली आपण नाही वाचत असं. ऐका ना, त्यात वेळ जाईल. पटलावर ठेवा ना. तर प्रस्ताव म्हणजेच भाषण नाही ना काय भाऊ. पटलावर ठेवून टाका. सभापती महोदय, 260च्या प्रस्तावावर या ठिकाणी मी विचार व्यक्त करण्यासाठी उभा आहे. सभापती महोदय, बळीराजा हा या राज्याचा कणा आहे आणि म्हणून प्रत्येक संकटात त्या बळीराजाच्या मागे उभं राहणं हे सरकारचं सर्वप्रथम काम आहे. आणि त्याच्यामुळे सत्ताधारी पक्षानं राज्यातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात हा प्रस्ताव या ठिकाणी आणलेला आहे. सभापती महोदय, विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष अशा प्रकारे चर्चा न करता या सभागृहाच्या माध्यमातून शेतकऱ्याला बळ कसं मिळेल, त्याला समाधानानं जगण्यासाठी ताकद कशी मिळेल, अशा प्रकारची चर्चा व्हावी हीच अपेक्षा या प्रस्तावाच्या निमित्तानं सभापती महोदय मी करतो. सभापती महोदय, आजही कृषी क्षेत्राच्या माध्यमातून 50% जास्त रोजगार निर्माण होतो. देशाच्या GDP मध्ये सुद्धा कृषी क्षेत्राचं, शेतकऱ्यांचं योगदान हे 20% सभापती महोदय जास्त आहे. आणि त्यामुळे शेतकरी आणि शेती यांना महायुती सरकारनं नेहमीच प्राधान्य दिलेलं आहे. हे सरकारच्या अनेक निर्णयाच्या माध्यमातून या ठिकाणी सभापती महोदय आपल्याला दिसून येईल. सभापती महोदय, मान्सूनच्या 4ही महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. त्यानंतर परतीच्या प्रवासाच्या वेळी सुद्धा अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्री वादळात रूपांतर सभापती महोदय झालं आणि त्याच्यामुळं अतिवृष्टीनं राज्यातल्या कोणत्याही भागाला सभापती महोदय सोडलं नाही. पुणे असेल, मुंबई असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश, मराठा, कोकण सर्व विभागात सभापती महोदय अतिवृष्टी झाली. आणि सप्टेंबर संपल्यानंतरही ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत सभापती महोदय पाऊस सुरू होता. राज्यात पाऊस कशा प्रकारे पडलाय जर आपण पाहिलं तर त्याची तीव्रता सुद्धा आपल्या सभापती महोदय लक्षात येईल. सभापतीमुळे तब्बल 227 तालुक्यांमध्ये सरासरी 100% जास्त पाऊस सभापती महोदय या ठिकाणी झाला. आणि त्याच्यामुळं धाराशिव असेल, लातूर असेल, सोलापूर, बीड, हिंगोली, परभणी, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर असे 29 जिल्हे आणि 253 तालुके अशा 2059 मंडळामध्ये नुकसान सभापती महोदय या ठिकाणी झालं. द्राक्षाच्या बागा असतील, कांदा, कापूस, सोयाबीन, भात, ज्वारी, मका, भुईमूग, टोमॅटो आणि फळबागा अशा कोणाची पावसाच्या तडाख्यातनं सभापती महोदय सुटका झाली नाही. आणि त्याच्यामुळे सभापती महोदय या ठिकाणी शेकडो हेक्टर जमीन ही नापिकी झाली आणि त्याच्यामुळे राज्यात जवळपास 84 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं. हजारो पशुधनांची सुद्धा सभापती महोदय हानी झाली आणि याचा साधारणतः 1
25,602 शेतकऱ्यांना सभापती महोदय फटका बसला. अनेक व्यक्ती मृत पावल्या. शाळा, अंगणवाडी, रस्ते, पाणी योजना, छोटी धरणे, तलाव, विजेचे काम, तारा यांचंही मोठं नुकसान सभापती महोदय या ठिकाणी झालं. आणि अशा वेळेला सभापती महोदय प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. जवळजवळ प्रत्येक वर्षी सभापती महोदय महापूर असेल, पाणी संकट असेल, दुष्काळ असेल, अतिवृष्टी असेल, गारपीट असेल, अशा कोणत्या तरी आपत्तीनं सातत्यानं सभापती महोदय नुकसान होत आलेलं आहे. पण प्रत्येक वेळी महायुती सरकारने, मग देवेंद्रजी पहिल्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळी असेल, शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी असेल, किंवा आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना या शेतकऱ्यांच्यासाठी अत्यंत संवेदनशीलतेनं या ठिकाणी धावून गेलेले दिसतात. सभापती महोदय, माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार साधारणतः 20,000 कोटी रुपयांचे 28 GR शासनाने या ठिकाणी काढलेत. 19,801 कोटी एवढी मदत शेतकऱ्यांना सभापती महोदय केले. आणि ज्या वेळेला सरकारकडे नुकसानीची पूर्ण माहिती प्राप्त झाली त्यावेळी सरकारने या कठीण प्रसंगात नियमाची चौकट ओलांडून सुद्धा अतिवृष्टीग्रस्तांना 31,628 कोटी रुपयाचं सभापती महोदय पॅकेज जाहीर केलं. मी सरकारला मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी देईन. सभापती महोदय, मला पूर्ण कल्पना आहे की किती मदत जरी त्या ठिकाणी केली तरी शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान या ठिकाणी भरून येणार नाही. पण तरी सरकारनं जेवढी शक्य असेल तेवढी मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे सभापती महोदय, हे आपल्याला दिसून येईल. NDRFच्या निकषाच्या बाहेर जाऊन ही सरकारनं मदत केलेली आहे. NDRFच्या निकषांपेक्षा 6,175 कोटी रुपयांची वाढीव मदत शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे. आणि कोरडवाहू शेतीला प्रति हेक्टरी 18,500, बागायती शेतीला 27,000 आणि बहुवार्षिक शेतीला 32,500 रुपये मिळणार आहेत. सभापती महोदय, राज्यामध्ये तब्बल 60,000 एकर जमीन खरडून गेले. या शेतकऱ्यांनाही मदत करण्याची आवश्यकता होती. खरडून गेलेल्या जमिनीला प्रति हेक्टर 47,000 रुपये आणि मनरेगाच्या माध्यमातून 3 लाख रुपये सभापती महोदय या ठिकाणी मिळणार आहेत. घरगोट्यांच्या नुकसानीसाठी भरपाई, विहिरीसाठी मदत, मृत्यू जखमीच्या कुटुंबियांना मदत आणि घरातील वस्तूंसाठी मदतसुद्धा सभापती महोदय मिळणार आहे. पीक गरजाचं पुनर्गठन असेल, शेती कर्ज असेल, शेतीपंपाच्या वीज बिलात वसुलीला स्थगिती देण्याचा विषय असेल आणि विद्यार्थ्यांना शुल्क माफीसारख्या काही सवलतीसुद्धा सभापती महोदय या सरकारनं संवेदनशीलतेनं जाहीर केलेलं आहे. सभापती महोदय, बाधित पिकांसाठी 18,000 कोटी रुपयांच्या मदतीचा समावेशसुद्धा या पॅकेजमध्ये सभापती महोदय सरकारनं केला आहे. 64 मिलीमीटरची पावसाची अट सरकारनं रद्द केली. त्यामुळं आज शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळते. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचं नुकसान झालं त्यासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा सरकारनं केले. अशा प्रकारे संवेदनशीलतेनं हे सरकार काम करत आहे. पीक विमा काढलेल्या 45 लाख शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळावी यासाठी सरकार प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे. 100 मच्छीमारांच्या बोटीचं नुकसान झालं त्यासाठी 100 कोटीची तरतूद आहे. शेतकरी अडचणीत असल्यामुळे आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज वसुलीचा जाच होऊ नये म्हणून राज्याचे मुख्यमंत्री यांनी चालू पीक कर्ज वसुलीला स्थगिती त्या ठिकाणी दिली. आज तरी या ठिकाणी कोणी या आदेशाचं पालन केलं नाही तर सरकारला मी मागणी करतोय की अशा लोकांविरुद्ध कठोर कारवाई त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. सरकारकडे पैशाची कोणतीही अडचण पुढे केली नाही सरकारने. कोणत्याही छुप्या अटीसुद्धा सभापती महोदय टाकल्या नाहीत. मोकळ्या हातानं मोकळ्या मनानं सरकार हे या ठिकाणी मदत करतं आणि बळीराजाला कुठल्याही परिस्थितीत आम्ही एकटं सोडणार नाही हे कृतीतनं
या ठिकाणी राज्यातल्या सरकारनं या ठिकाणी दाखवून दिलेला आहे। राज्याचा केंद्राकडे प्रस्ताव पाठवला नाही अशा प्रकारची त्या ठिकाणी चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली। परंतु वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे सभापती महोदय, केंद्रीय पथकानं येऊन राज्यामध्ये नुकसान भरपाईची पाहणी केली आणि माझ्या माहितीनुसार 27 नोव्हेंबरला पहिला मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आणि डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला दुसरा प्रस्ताव सभापती महोदय सादर करण्यात आला। त्याच्यामुळे त्या ठिकाणी काही लोकांनी कोल्हेकुई केली, केंद्रामध्ये त्या ठिकाणी संसदेमध्ये सांगितलं की प्रस्तावच आला नाही। मला वाटतं विरोधकांनी अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्या ठिकाणी राजकारण करण्याची आवश्यकता नाही आणि त्याच्यामुळे मलाही विश्वास आहे की केंद्र सरकार सुद्धा राज्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी निराश करणार नाही आणि केंद्र सरकारकडून सुद्धा मोठी मदत राज्याला मिळेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो। सभापती महोदय, एका बाजूला शेतकरी अडचणीत आहे, दुसऱ्या बाजूला सरकार मदत करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आज सावकारांकडून कर्ज घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकरी आपल्याला उदरनिर्वाह करताना दिसतोय आणि सावकारांकडून सगळे नियम मोडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्याज घेतलं जातं आणि शेतकऱ्यांचं सभापती महोदय शोषण केलं जातं। माझी या चर्चेच्या माध्यमातून मागणी आहे की अशा प्रकारची सावकारीतनं घेतलेली कर्ज याची चौकशी सरकारनं त्या ठिकाणी करावी आणि शेतकऱ्यांचं होणारं शोषण या ठिकाणी थांबवावं। सभापती महोदय, काही सावकार रजिस्टर्ड आहेत, परंतु असं रजिस्टर नसणारे सुद्धा आज लाखोच्या संख्येने सावकार आहेत जे खऱ्या अर्थानं शोषण या शेतकऱ्यांचं करतायत। त्याची चौकशी करून त्या ठिकाणी पुन्हा आत्महत्येला प्रवृत्त शेतकरी होणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे। सभापती महोदय, मला या माध्यमातून एक बाब सरकारच्या निदर्शनास आणून द्यायची आहे की राज्य सरकारकडून काही नैसर्गिक आपत्तीबाबत अभ्यास केला जातोय, त्यामागची सभापती महोदय कारणंही शोधली जात आहेत। या अतिवृष्टीत राज्यात अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरलं, पिकांचं नुकसान झालं, त्याबरोबरच हजारो हेक्टर जमीन आज त्या ठिकाणी खरवडून गेले। आज जागतिक हवामान बदलामुळे अतिवृष्टी असेल, अवर्षण असेल, तापमान वाढ असेल, तीव्र थंडी, या गोष्टी सातत्यानं सभापती महोदय होत आहेत। त्याचबरोबर बेसुमार रासायनिक खतं आणि औषधाचा वापर केल्यामुळे उपजाऊ जमिनीसुद्धा मृतवत सभापती महोदय झाल्या आहेत। जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी साठवून ठेवण्याची शक्ती नाहीशी झालेली आहे सभापती महोदय, त्यामुळे सुद्धा पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाहून जात आहे। नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होतोय आणि त्याच्यामुळे ही पूरस्थिती निर्माण होते सभापती महोदय। नद्यांच्या तीरावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेत आणि त्यामुळे पाणी वाहून नेण्याच्या नदीच्या क्षमताही त्या ठिकाणी कमी होत आहेत। अनेक नद्यांमध्ये मैलायुक्त पाणी असेल, कारखान्यांची रसायने बिनधास्तपणे त्या ठिकाणी सोडली जात आहेत। मला वाटतं जी अनेक कारणं या महापुरासाठी आहेत त्याचा एकदा सरकारने खोलात जाऊन विचार केला पाहिजे आणि याबाबतचा अभ्यास करून कठोर उपाययोजना सभापती महोदय या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे। सभापती महोदय, आज नैसर्गिक आपत्तीवर आणि सरकारने केलेल्या मदतीवर आपण चर्चा करतो आहोत। नैसर्गिक आपत्ती आपल्या हातात नसली तरी वेगळ्या माध्यमातून शेतकऱ्याला शेती परवडली पाहिजे, 4 पैसे त्याच्या खिशात आले पाहिजेत आणि यासाठी महायुती सरकार गेल्या 10 वर्षापासून सातत्यानं प्रयत्न करते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांचं सरकार सातत्यानं विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला आधार देण्याचा प्रयत्न करीत आहे। शाश्वत शेतीसाठी फडणवीस साहेबांनी अनेक कार्यक्रम, अनेक योजना हाती घेतल्या। जलयुक्त शिवारसारखी योजना असेल, या माध्यमातून भूगर्भाची पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न झाले आणि आजही त्या ठिकाणी होत आहेत। जलयुक्त शिवार अभियानाला बदनाम करण्याचा प्रयत्न मागील काळात त्या ठिकाणी झाला, परंतु या माध्यमातून शेतकऱ्यांना होणारा फायदा लक्षात घेऊन या अभियानाचा दुसरा टप्पा सुद्धा सरकारने या ठिकाणी सुरू केला आहे। सरकारनं सुद्धा विरोधकांकडे लक्ष न देता शेतकऱ्यांसाठी ही योजना धाडसानं
आणखी ताकदीनं पुढे न्यावी अशा प्रकारची विनंती सुद्धा या निमित्तानं सरकारला मी त्या ठिकाणी करणार आहे. सभापती महोदय, पंतप्रधान, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेतून शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केल्यानंतर दिवसाला किती रक्कम मिळेल, शेतकऱ्याला फसवू नका, योजना बंद पडेल, अशा प्रकारचे आरोप सुद्धा विरोधकांनी सभापती महोदय केले. परंतु ही योजना केवळ सुरू नाही तर लाभार्थ्यांची संख्या सुद्धा सभापती महोदय वाढते आणि माझ्या माहितीप्रमाणे 90 लाख पर्यंत ती संख्या त्या ठिकाणी गेलेली आहे. या माध्यमातून प्रत्येक हप्त्याला सरकार शेतकरी कुटुंबाला 2000 कोटी रुपयांपर्यंत मदत करते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालील हे सरकार अत्यंत संवेदनशीलतेनं काम या ठिकाणी सभापती महोदय करतंय. या सरकारनं कृषी समृद्धी योजना 2025 मध्ये मंजूर केली. खर्च कमी करणे, पीक उत्पादन वाढवणे आणि शेती टिकाऊ बनवणे या योजनेचं उद्दिष्ट आहे. सिंगल विंडो सिस्टीम 2025 मध्ये त्यांनी एक नवीन ॲप आणि वेबसाईट लॉन्च करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांमध्ये सिंगल विंडो सिस्टीमचा सभापती महोदय लाभ मिळणार आहे. आधीच्या 1 रुपयाच्या पीक योजनेच्या अडचणी लक्षात घेऊन सरकारनं आता नवीन पीक विमा योजना सुरू केली. पीक विमा योजनेतून काही अडचणी असतील, दावे फेटाळले जात असतील, शेतकऱ्यांना फसवलं जात असेल तर माझी या सरकारला विनंती आहे की पीक विमा योजनेच्या बाबतीत सरकारनं कठोर अशा प्रकारचे निर्णय सभापती महोदय या ठिकाणी घ्यावे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत सवलत वीज योजनेमधून पहिल्या टप्प्यात अनेक शेतकऱ्यांना सौर पंप वीज या ठिकाणी सुविधा सभापती महोदय दिली जाते. सभापती महोदय, पुढील 5 वर्षात साधारणतः 25,000 कोटीची गुंतवणूक या दरवर्षी सुमारे 5,000 कोटीच्या योजना या माध्यमातून केल्या जाणार आहेत. सभापती महोदय, मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्या राज्याचा गौरव आहे की गेल्याच काही दिवसापूर्वी संभाजीनगरला या ठिकाणी आपल्याला सौर कृषी पंपाच्या डिस्ट्रीब्युशन संदर्भात एक वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा मान मिळाला. म्हणजे एका महिन्यामध्ये साधारणतः 45,911 सौर कृषी पंप देण्याचा विक्रम या आपल्या महायुती सरकारनं सभापती महोदय या ठिकाणी केला. आणि त्यामुळे सौरचे पॅनल दिले जात आहेत, त्या माध्यमातून वीज, त्या माध्यमातून सौर कृषी पंप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सभापती महोदय महाराष्ट्रामध्ये मिळताना दिसत आहेत. सभापती महोदय, एकंदर देशामध्ये आतापर्यंत 9 लाख कृषी पंपाचं वितरण करण्यात आलं. त्यापैकी 7 लाख एवढे कृषी पंप केवळ आपल्या महाराष्ट्रात आहेत. हा शेतकऱ्यांप्रती असणारी सद्भावना आणि या सरकारचं संवेदनशीलतेनं असलेलं लक्ष सभापती महोदय दिसून येतं. सभापती महोदय, कोकण किनारपट्टीवर वीज वाहिन्या ओव्हरहेड आहेत, त्या भूमिगत करण्याचा निर्णय सरकार घेत आहे, त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो. यामुळे वादळ, पाऊस, आपत्ती जेव्हा कोकणामध्ये किनारपट्टीला येते त्यावेळेला या वीज वाहिन्या सुरक्षित होतील. सभापती महोदय, म्हणून कोकणसारख्या किनारपट्टीच्या भागासाठी ही भूमिगत वीज वाहिन्यांची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. या माध्यमातून पीक हानी, बागायती, मत्स्य व्यवसाय, पाणीसाठा, वीज पुरवठा अशा आधारभूत सुविधांवर त्या ठिकाणी त्यामुळे दडपण येणार नाही. आणि त्यामुळे सभापती महोदय, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना सशक्त करण्याचं प्रामाणिक काम करतं आहे आणि आपण या योजनांचं, या सरकारचं त्या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे. सभापती महोदय, महायुती सरकारच्या आणखी एका योजनेचा उल्लेख मला या ठिकाणी करायचा आहे. विदर्भात बांबू लागवड मोठ्या प्रमाणावर होते. सरकारनं आता अटल बांबू समृद्धी योजना सुरू केली. 10,000 हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड या माध्यमातून सभापती महोदय करण्यात येणार आहे. त्याचं कामही सभापती महोदय सुरू झालंय. विदर्भातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना या माध्यमातून सशक्त करण्याचा जो सरकारचा प्रयत्न आहे त्याचंही आपण सभापती महोदय स्वागत करण्याची आवश्यकता आहे.
सभापती महोदय, शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सरकारनं सुरू केली. 7,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट सरकारनं या ठिकाणी ठेवलंय आणि त्यामुळं शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी योजना सभापती महोदय लाभदायक त्या ठिकाणी होणार आहे. सभापती महोदय, पारंपरिक विजेकडून सौर ऊर्जेकडे या देशानं वाटचाल सुरू केली. महायुती सरकारनं शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला कृषी पंप ही नवीन योजना राज्यासाठी गेम चेंजर होणार आहे. जवळपास 8,50,000 नवीन सौर कृषी पंप या माध्यमातून सभापती महोदय दिले जाणार आहेत. उपसा सिंचन योजना थकीत वीज बिलामुळे त्या ठिकाणी बंद पडतात, शेतकऱ्यांना अडचण निर्माण होते. सर्व उपसा सिंचन योजनांचे येणाऱ्या 2 वर्षामध्ये सौर ऊर्जीकरण होणार आहे आणि एक मोठा दिलासा या निमित्तानं मिळणार आहे. या माध्यमातून मी सरकारला विचारणार आहे की याबाबतची प्रगती त्यांनी उत्तराच्या भाषणातून द्यावी अशा प्रकारची अपेक्षा आहे. सभापती महोदय, वन्य प्राणी असतील, जनावरे असतील, यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी हल्ले होतात. सरकारने डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनविकास योजनेअंतर्गत 1,00,000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणांसाठी अनुदान देण्याची सुद्धा योजना या ठिकाणी सुरू केली. माझ्या माहितीप्रमाणे ही वन विभागाची आहे. या योजनेचा विस्तार करून राज्यात सर्व ठिकाणी ही योजना राबवण्यात यावी अशा प्रकारची मागणी या चर्चेच्या निमित्तानं मी सरकारकडे या ठिकाणी करतोय. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना आणि कृषी क्षेत्राला मिळणारी शक्ती लक्षात घेऊन महायुती सरकारने टप्पा 2लाही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. सिंचन प्रकल्प पूर्ण झाले तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी पावसावर अवलंबून राहावे लागणार नाही. कोरडवाहू शेतकरी 12ही महिने त्या ठिकाणी शेती करू शकेल. म्हणून सरकार सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे. मागील काळामध्ये सुप्रमा किती दिल्या याची सगळ्यांना कल्पना आहे, परंतु देवेंद्र फडणवीस सरकारनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुप्रमा देऊन जेवढे अनेक वर्ष जे प्रकल्प रखडले होते त्या प्रकल्पाचा मार्गसुद्धा सभापती महोदय मोकळा केलेला आहे. मागच्या काळात बळीराजा जलसंजीवनी योजनेत 46 प्रकल्प पूर्ण झाले. आणखी 16 प्रकल्प सरकारनं या ठिकाणी हाती घेतलेला आहे. सरकारनं इच्छा सभापती महोदय दाखवलेली आहे. हेही प्रकल्प पूर्ण करावेत, यामधील अडचणी सोडवाव्यात अशा प्रकारची विनंती सुद्धा सभापती महोदय सरकारला आपल्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे. सभापती महोदय, यंदाच्या पावसाळ्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. रब्बी हंगामाच्या तयारीसाठी राज्य सरकारनं दिलासा म्हणून प्रति एकरी 10,000 रुपयाची मदत जाहीर केली. सुमारे 1,19,19,707 शेतकऱ्यांना 9,700 कोटी 28,83,000 रुपयाची मदत या ठिकाणी दिलेली आहे. केंद्र आणि राज्य सरकार नैसर्गिक सेंद्रिय शेतीच्या प्रचार प्रसारासाठी विविध योजना सभापती महोदय राबवतोय. तरीही रासायनिक खतांचा वापर वाढतो आहे, ही वस्तुस्थिती सुद्धा लक्षात त्या ठिकाणी घेतली पाहिजे. आणि सभापती महोदय, जमिनीची धूप थांबवायची असेल, नैसर्गिक आपत्तीची तीव्रता कमी करायची असेल तर रासायनिक खतांचा वापर कमी होईल, यासाठी सुद्धा शासनानं गतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात पिकांना थंडीची गरज असते, तोवर ही थंडी टिकून राहील का, अशाही प्रकारची शंका अनेक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. कारण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून त्या ठिकाणी तापमानात वाढ होते आणि फेब्रुवारीच्या अखेरीस पुन्हा वादळी वाऱ्याने अवकाळी पावसाचा त्या ठिकाणी फटका बसतो आणि पुन्हा पिकांचं नुकसान सभापती महोदय होतं. मला वाटतं येणाऱ्या भविष्यातील आपत्तीसाठी शासनानं आतापासूनच काही उपाययोजना करून या ठिकाणी ठेवण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, मराठवाडा आणि विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी मोठी भूमिका माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतले. त्यांच्या काळात अनुशेष दूर करण्याचा विशेष प्रयत्न झाला.
याची आज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आता राहिलेला अनुशेष देखील येत्या 2 वर्षात पूर्ण करून विदर्भ आणि मराठवाड्याला अनुशेषणातून मुक्त करावे अशा प्रकारची विनंती मी या सरकारला या ठिकाणी करतोय. सभापती महोदय, कोकणात मोठे बंधारे भौगोलिक कारणांमुळे त्या ठिकाणी बांधता येत नाहीत. सर्वात जास्त पाऊस कोकणात पडतो, पण तो सर्व पाऊस जाऊन समुद्राला त्या ठिकाणी मिळतो. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ आहे, ज्याच्यामध्ये कोकणाचा समावेश होतो, परंतु आतापर्यंत विकास महामंडळाकडून कोकणाला न्याय त्या ठिकाणी मिळालेला नाही. सातत्यानं अन्याय झालेला आहे. आता किमान शासनाने कोकणात छोटे बंधारे, केटी वेर असतील यासाठी विशेष योजना सुरू करण्याची आणि निधी देण्याची आवश्यकता आहे. तशा प्रकारची मागणीसुद्धा या ठिकाणी मी करतोय. आणि कोकणातला सुद्धा सिंचनाचा अनुशेष भरण्यासाठी या ठिकाणी ठोस अशा प्रकारची उपाययोजना करावी अशी मी मागणी करतोय. सिंचन अनुशेषाबरोबरच विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात भौतिक अनुशेष शिल्लक आहे, त्यावर पाहिजे तसं लक्ष नाही, त्यावरही लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. माझी सरकारकडे या ठिकाणी मागणी आहे, या विभागातील सर्व आमदारांची एक बैठक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावी आणि या भौतिक अनुशेष भरून काढण्यासाठी एक टाइम बाउंड रोडमॅप सरकारनं करावा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करतो. राज्यातील शेतकऱ्यांवर प्राण्यांचे हल्ले, सर्पदंश अशा घटना घडत आहेत. या शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून मदत मिळण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे ऊसतोड कामगारांकरता जसा अपघात विमा योजना आहे तशासारखी एखादी योजना सुरू करता येते काय याचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, आज गडचिरोली सारखा जिल्हा आहे. पूर्वी हा जिल्हा नक्षलिस्ट जिल्हा म्हणून ओळखला जायचो. नक्षलवाद आता संपवण्यासाठी केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं त्या ठिकाणी कंबर कसलेली आहे आणि आता हळूहळू उद्योग नगरी म्हणून गडचिरोली या ठिकाणी पुढे येत आहे. देवेंद्र फडणवीस या विदर्भातील सुपुत्रानं या ठिकाणी नक्षलिस्ट ही ओळख पुसून आज त्या ठिकाणी उद्योग नगरी गडचिरोली कशी बनेल याचा ते स्वतः प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. म्हणून आज स्टील हब त्या ठिकाणी बनतंय. आज स्वतः राज्याचे मुख्यमंत्री असताना सुद्धा या ठिकाणी आज देवेंद्रजी त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि आज अनेक प्रकारचा विकास या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये होत असताना त्या ठिकाणी दिसतोय. आणि त्यामुळे फडणवीस सरकारने गडचिरोली जिल्ह्याच्या सुरक्षेकडे लक्ष दिलं आहे आणि विकासावरही त्या ठिकाणी जोर दिलेला आहे. सभापती महोदय, रस्ते, पाणी, लाईट यासारख्या सुविधा देण्याबरोबरच या जिल्ह्यात मोठे उद्योगधंदे कसे येतील याचं नियोजनसुद्धा या ठिकाणी झालं आहे. आणि म्हणून आज गडचिरोली मोठ्या प्रमाणावर बदलताना या ठिकाणी आपल्याला दिसते. गडचिरोलीमध्ये लॉयड मेटल अँड एनर्जी लिमिटेड हा स्टील प्लांट त्या ठिकाणी आला आहे. मी मुद्दाम या ठिकाणी या प्रकल्पाची माहिती घेतली. 1,500 लोकांना साधारणतः त्यामुळं हाताला काम मिळणार आहे. रोजगाराबरोबर स्थानिक रहिवाशांमध्ये स्किल वाढवण्याचं कामसुद्धा तिथल्या गरीब आणि आदिवासी पट्ट्यातील त्या ठिकाणच्या मुलांसाठी होताना दिसतंय. कंपनीने अनेक वर्षापासून बंद असलेला सुरजागड माईनचं कामसुद्धा त्या ठिकाणी सुरू केलं आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील कोणसरी गावात स्टील प्लॅन्टचं सुद्धा त्या ठिकाणी काम सुरू केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच या स्टील प्लॅन्टच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं आहे आणि सध्या या प्लांटमधून उत्पादनसुद्धा सभापती महोदय या ठिकाणी सुरू झालं आहे. आणि गडचिरोली जिल्ह्यातील ही पहिली इंडस्ट्री आहे सभापती महोदय. हेल्थकेअर असेल, शिक्षा असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, या डेव्हलपमेंटवर सुद्धा माननीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर बदल घडताना दिसतोय. आदिवासी मुलांना 1ली ते 10वी पर्यंत CBSE शाळा त्या ठिकाणी सुरू झाली आहे, ज्यामध्ये 700 विद्यार्थी मोफत शिक्षण त्या ठिकाणी घेत आहेत. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल त्या ठिकाणी उभारलं जातं आहे आणि तिथल्या त्या ठिकाणच्या रहिवाशांना या ठिकाणी मोठं उपचार त्या ठिकाणी मिळतोय. महिलांना रोजगार मिळावा म्हणून एक मोठं गारमेंट युनिट ही कंपनीकडून या ठिकाणी सुरू होत आहे. सभापती महोदय, गावच्या जिल्हा परिषद शाळांचं नूतनीकरण असेल, त्या ठिकाणी मंदिराचं पुनर्निर्माण असेल,
लायब्ररी बनवण्यासोबत संपूर्ण गावाला त्या ठिकाणी पाईपलाईन, गटार, पक्के रस्ते बनवण्याचं काम सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक उद्योग येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमध्ये 2 विशेष करार त्या ठिकाणी केलेत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. पहिला करार त्यांनी कल्याणी ग्रुपसोबत झाला, ज्यामध्ये डिफेन्स आणि स्टील उद्योग या कंपनी जिल्ह्यामध्ये साधारणतः 5,250 करोड रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी करणार आहे, ज्यामुळे किमान 4,000 स्थानिक रहिवाशांना थेट रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे. दुसरा करार JSW ग्रुपसोबत झाला. ही कंपनी 3 लाख करोड रुपयाची गुंतवणूक करणार आहे. जिल्ह्यामध्ये 10,000 लोकांना थेट रोजगार मिळणार आहे. ही कंपनी जिल्ह्यात स्टील, रिन्युएबल एनर्जी, इन्फ्रास्ट्रक्चर, सिमेंट यांसारखे उद्योग सभापतीमध्ये या ठिकाणी निर्माण होणार आहेत. सभापतीमध्ये काही सूचना आणि मागण्या या निमित्ताने, या चर्चेच्या निमित्ताने मी करणार आहे की सरकारनं अतिशय चांगल्या प्रकारचं पॅकेज शेतकऱ्यांना दिलेलं आहे. हे पॅकेज शेतकऱ्यांकडे पोहोचवण्यासाठी आता सरकारने प्रशासनाला गतीनं कार्यरत केलं पाहिजे. या चर्चेच्या माध्यमातून काही मागण्या मला सरकारकडे करायच्या आहेत. विदर्भातील 7,000 तलावांचा कारभार जिल्हा प्रशासनाकडे आहे, त्यांचे दुर्लक्ष आहे. सिंचन विभागाने लक्ष दिलं पाहिजे. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीची रक्कम तातडीनं अदा करावी. भावांतर योजना लागू करण्याबाबत सरकारनं त्या ठिकाणी अभ्यास करावा. अडचणीतील जिल्हा सहकारी बँकांना त्वरित आर्थिक मदत करून भक्कम करावे. कालच मी वर्धा जिल्हा बँकेचे सहकार राज्यमंत्र्यांबरोबर बैठक केली. आज ती बँक अडचणीत आहे. तिथल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाची अडचण येते. तर मला वाटतं या सर्व जिल्हा सहकारी बँकांना सरकार तर शेअर कॅपिटलच्या माध्यमातून मदत करत आहे, परंतु त्यांना ताकदीनं त्या पुन्हा पुनर्जीवित होण्यासाठी सरकारनं जातीनं लक्ष घालावं, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय. शेतपाणंद रस्त्याचा बृहत आराखडा तयार करावा आणि येत्या 5 वर्षात त्याची अंमलबजावणी होईल, याही दृष्टीनं कार्यवाहीची अपेक्षा आहे. सभापती महोदय, येणारं वर्ष हे आंतरराष्ट्रीय पशुपालक समूह आणि गवताळ माळरान यांचे वर्ष आहे. महाराष्ट्रात हे वर्ष पशुपालक समाजातील लोकांचं वर्ष म्हणून घोषित करावं. मासेमारी आणि मत्स्यशेती या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. 2 कोटी मासेमारी करतात, त्यांच्यासाठी कोणती योजना नाही. त्यांच्यासाठी शासनानं या ठिकाणी योजना तयार करावी. बाजार समित्यामध्ये त्या ठिकाणी सचिवांचं कॅडर निर्माण करावं. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी पशुसंवर्धन धोरण ताकदीनं राबवावं. अतिवृष्टीच्या संकटातून वाचलेल्या पिकाला योग्य भाव मिळाला पाहिजे, याची खबरदारी कृषी मंत्री महोदयांनी घ्यावी. आवश्यक असेल त्या सर्व ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रसुद्धा गरजेनुसार मोठ्या प्रमाणावर करावी. नदीपात्रातील वाळू उपशावर नियंत्रण आणण्यासाठी शासनानं निश्चित काही उपाययोजना केल्या आहेत. यापूर्वी वाळूला पर्याय म्हणून शासनानं एम-सँड कृत्रिम वाळू धोरण जाहीर केलं होतं. या धोरणाचा पाठपुरावा करून वाळू उपशावर सुद्धा नियंत्रण आणण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे. सभापती महोदय, पुढील हंगामासाठी राज्यातला कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, यासाठी सरकारनं खात्री या ठिकाणी करावी. कारण आज आपण बघतोय की नॅशनलाइज बँका असतील, दुसऱ्या बँका असतील, त्यांच्याकडे सरकार व्यवहार करतं, सरकार डिपॉझिट देतं, परंतु त्या ठिकाणी ज्या वेळेला शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यायची वेळ येते त्यावेळेला सभापती महोदय, या बँका सरकारने दिलेलं पीक कर्जाचं टार्गेटसुद्धा पूर्ण करत नाहीत. अशा वेळेला जिल्हा मध्यवर्ती बँका या शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी 90%, 100% टार्गेट त्या ठिकाणी पूर्ण करतात. परंतु या विदर्भातल्या काही जिल्हा बँका अडचणीत आहेत. त्यांना त्या ठिकाणी जर सक्षम केलं, सशक्त केलं, तर पीक कर्जाचं उद्दिष्टसुद्धा 100% त्या ठिकाणी पार केलं जाईल, अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मला आहे. सभापती महोदय, या ठिकाणी मी राज्याचे मुख्यमंत्र्यांना मनापासून धन्यवाद देईन. महायुती सरकारला त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद देईन की राज्यामध्ये त्या ठिकाणी निश्चितच राज्याच्या तिजोरीवर आर्थिक त्या ठिकाणी ओढाताण ताण त्या ठिकाणी असताना एक मोठं दायित्व पुन्हा या अतिवृष्टीमुळे या ठिकाणी साधारणतः
32,000 कोटीचं पुन्हा त्या ठिकाणी आलं आणि अशा प्रकारे अनेक संकट अनेक त्या ठिकाणी अडचणी येत असल्या तरी हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रती अत्यंत संवेदनशील आहे आणि त्याच्यामुळे केवळ शेतकऱ्याला मदत करून चालणार नाही तर त्याची शेती अधिक त्या ठिकाणी उत्पादन करून त्याला मोठं आर्थिक लाभ मिळावा आणि त्याचं जीवनमान त्या ठिकाणी शाश्वत व्हावं याच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी देवाभाऊ आणि त्यांचं सरकार या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करत आहे आणि म्हणून अनेक प्रकारच्या योजना शेतकऱ्यांच्या हिताच्या शेतीच्या हिताच्या त्या ठिकाणी राबवल्या जात आहेत याबद्दल सुद्धा सरकारला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। सभापती महोदय, या सर्व संकटात या ठिकाणी असलेला आपला शेतकरी संकटातून निश्चितपणे या ठिकाणी बाहेर निघेल अशा प्रकारचा या ठिकाणी मला विश्वास आहे आणि सत्ताधारी असो विरोधी पक्ष असो या ठिकाणी आम्ही सारेजण या ठिकाणी या शेतकऱ्यासाठी बळीराजासाठी या ठिकाणी आम्ही त्यांच्या सोबत आहोत। मी या ठिकाणी मुख्यमंत्री आणि सरकारला धन्यवाद देईन की शेतकऱ्याच्या बांधावर न जाता शेतकऱ्यांच्या गोष्टी करणारी लोक आहेत, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्र्यांना सांगितलं की तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर त्या ठिकाणी जा आणि शेतकऱ्याचं दुःख शेतकऱ्याच्या अडचणी त्या ठिकाणी समजून घ्या आणि सभापती महोदय सर्व मंत्री या ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर गेले जेणेकरून या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करण्यासाठी त्याचा उपयोग सभापती महोदय या ठिकाणी झाला। सभापती महोदय, या ठिकाणी मला कोणीतरी पोरा एक गोष्ट सांगितली की डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्याला जे डायरेक्ट पैसे जातात त्याविषयी तो समाधान व्यक्त करतो की आम्हाला कोणाकडे जावं लागत नाही, कोणमध्ये दलाल लागत नाही, आमच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी डायरेक्ट शेतकऱ्यांचे पैसे त्या ठिकाणी येते याबद्दल शेतकरी सुद्धा या ठिकाणी समाधानी आहे। सभापती महोदय, मीही स्वतः ज्या वेळेला ही अतिवृष्टी झाली मोठ्या प्रमाणावर आपत्ती आली त्यावेळेला परांडामधल्या वाघेगावान गावात मी स्वतः गेलो होतो। त्या ठिकाणी पूर्ण गाव उद्ध्वस्त झालं होतं, पूर्ण शेती उद्ध्वस्त झाली होती, परंतु तिथल्या मी ग्रामस्थांच्या सोबत माझा वाढदिवस होता तो त्या ठिकाणी साजरा केला आणि त्यांना त्या ठिकाणी धीर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सभापती महोदय केला। तिथल्या मी शाळेचं मनापासून कौतुक करेन की तिथले शिक्षक तिथले शाळा चालवणारी सारी मंडळी यांनी त्या गावाला 8 दिवस त्या ठिकाणी धीर देण्याचा प्रयत्न केला। आज त्याही गावाला वाघेगावान गावाला विशेष लक्ष देऊन सरकारने त्या ठिकाणी मदत करावी अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी सभापती महोदय मी व्यक्त करतो। सभापती महोदय, या ठिकाणी निश्चित आर्थिक भार आलेला असताना सुद्धा आज मोठ्या प्रमाणावर ज्या वेळेला आपले अतिरिक्त आपला बजेट पुरवणी मागण्या आहेत त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर जवळपास 15,748 कोटीची या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी तरतूद केली आहे आणि एकंदर हे सरकार या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करताना या ठिकाणी दिसतंय, त्याबद्दल मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। रायगडातील 1,83,000 शेतकऱ्यांकडे अजून फार्मर आयडीज नाही आहेत, त्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी त्यांना ऑनलाईन नोंदणीस टाळाटाळ केली जाते, त्यामध्ये लक्ष घालावं। पीक विम्याच्या संदर्भात त्या ठिकाणी काही चुकीच्या गोष्टी पुढे येत आहेत। वाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्याला पीक विम्याचे 2 रुपये 30 पैसे मिळाले, म्हणजे या सगळ्या व्यवस्थेच्या ढिसाळपणा आणि त्याचं सरकारच्या माथी या साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी पोचत असतात आणि त्याच्यामुळे सभापती महोदय या सर्व विषयांवर या ठिकाणी सरकारनं निश्चितपणे भरीव अशा प्रकारचं काम केलेलं आहे, आणखी करावं। आमचे केंद्रीय मंत्री अमितभाई शाह हे सुद्धा त्या ठिकाणी ज्या वेळेला लोणी अहिल्यानगर आले त्याही वेळेला त्यांनी आम्ही भरीव अशा प्रकारची मदत करणार हाही विश्वास त्या ठिकाणी सभापती महोदय दिलेला आहे आणि त्याच्यामुळे राज्य सरकार शेतकऱ्याच्या मागे आहे, केंद्र सरकार आज आपल्या मागे आहे आणि त्याच्यामुळे या बळीराजांनी चिंता करण्याचं त्या ठिकाणी कारण नाही, कारण बळीराजा ही आपली महाराष्ट्राची ताकद आहे। बळीराजा त्या ठिकाणी अन्नधान्य पिकवतो म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी जिवंत आहोत। त्या बळीराजाला ताकद देण्यासाठी सरकारनं या ठिकाणी सर्वतोपरी आणखी संवेदनशीलतेनं काम करावं। विरोधी पक्षांनी सुद्धा या कामी आम्हाला मदत करावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून या प्रस्तावावरील माझं भाषण संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
सभागृहाची बैठक 5:15 स्थगित होणार